तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग होणार आहे जांभळीच्या बागात. आपण आलेलो आहे सध्या जांभळीच्या बागात. चुलत मामाचा जांभळीचा बाग आहे, तिथं आलेलो आहे आपण जांभळं खाण्यासाठी. मामाने बोलवलं होतं. तर ह्यो आहे जांभळीचा बाग समोरचा सगळा. आता आपण जाणार आहे बागात आणि इकडं आहे सगळा. इकडं चिक्कूचा बाग, तिकडं पेरूचा बाग, समोर सगळे नारळाचे झाडं आहेत आणि वरती वातावरण बघा. मस्त वातावरण झालंय जरा. ऊन बिन पडलंय थोडं. तर जाऊया आपण आता त्यांच्या जांभळीच्या बागात आणि जांभळं पण खाऊन तुम्हाला दाखवच मी त्यांचा जांभळीचा बाग. हे बघा समोर जांभळं किती आहेत. एका झाडाला कमीत कमी 1,500 2,000 जांभळे आहेत. तर बघूया आपण जाऊ त्यांच्या बागात आणि त्यांनी जांभूळ तोडले ते पण दाखवत मी तुम्हाला. तर चलो. तर मित्रांनो आलं आपण आता त्यांच्या जांभळाच्या बागात. होऊ शकतो समोर जांभळाचा बाग. ते तिकडे सगळे जांभळं निवडून राहिले. चुलत मामाचे मामी ते त्यांच्या मुली. तिकडे मम्मी इकडे जांभळं तोडून राहिले. तर मित्रांनो इथं जांभूळ तोडायचं काम चालू आहे. काही जण तोडू राहिले, काही जण निवडू राहिले. मी तुम्हाला बाग दाखवतो. चप्पल भरली. मम्मी तिकडे चालली आहे समोर फोटो काढायला. आणि बघा हे जांभळं क्वालिटी नाही. खायचं असेल तर या तुम्ही नक्कीच बिंदास, काही विषय नाही त्याच्यात. तुम्हाला ऍड्रेस देतो मी. आपलाच बाग आहे मामाचा. बिंदास येऊन खाऊन जा आणि तोडू बी लागा त्यांना. तर इथून बाग सुरुवात होती त्यांच्या बागाला. इथून ते डायरेक्ट शेवटपर्यंत आहे. तिथे निवडून राहिले. शेवटपर्यंत बाग आहे. आणि जांभळा बघा वरती बागाला. एका जांभळाला कमीत कमी नाही म्हणता म्हणता 1,000-1,500 जांभळं एका झाडाला आहे. 1,000-1,500 तोडून पण सगळे. समोरचं झाड बघा सगळं जांभळाने भरलेलं आहे. आणि अशी एक लाईन 17 झाडांची आहे. म्हणजे ती 1 2 3 4 5 6 7 8 8 लाईनी. 8 लाईनी म्हणजे एका लाईनी 17 झाडं. तर बघू शकता तुम्ही किती जांभळाचे झाड आहेत. म्हणजे सगळीकडे जांभळच जांभळ. खायचे पण आणि तोडायचे पण. तिथे तोडायला एक घाटा ना खाली. खाली नाही इथं. तिकडं होती खाली जरा जांभळं. एक आहे चांगली एक नाही काय माहिती. मग खाऊन दाखवतो मी. गोड आहे. गोड जांभळ आहे. तिकडे लोक आहेत काही तोडायला. इकडे मामीन ते आहेत. तिकडे लोक आहेत तोडायला. मध्ये ऊसाचं नारळाचं झाड दिसलंय. ऊसाच नाही सॉरी. बघा नारळाचं झाड दिसलं आपल्याला मध्ये तिथे. इकडे लोक तोडू राहिले आणि जांभळं. यांनी पण कॅरेट भरवले तिकडं. इथं पाऊस येऊन गेलेला वल्ली जमीन. खाली सगळे जांभळ जांभळ आहे. बघू शकते लोक तोडू राहिले. मस्त शिड्या बिड्या लावल्यात. या अशा बादल्या आहेत तोडायला. वरती चढायचं आणि बादलीत टाकायची. होऊ शकते कॅरेट भर जांभळ. तिकडे एक आहे, इकडे एक आहे. तिथं एक आहे, तिथं पुढं पाणी आहे प्यायला. तर बघितलं तुम्ही का केवढा मोठा जांभळाचा बाग आहे. प्रत्येक झाडाला जांभळ आहे. प्रत्येक म्हणजे सगळ्या झाडांना कमीत कमी 1,500 जांभळ आहेत. एवढे तोडून पण याच्या मध्ये मध्ये सगळे नारळाचे झाडं लावलेली आहेत वाटतं. होऊ शकते मामा इकडे गवत काढू राहिले. इकडे ते जांभळ तोडू राहिले. आणि जांभळाचं चालतो मला दाखवतो मी. ते जांभळ निवडलेले आहेत. ते कसे निवडलेले आहेत. चलो. जांभळं निवडायचं काम चालू आहे. समोर कॅरेट भरलेली आणि निवडू राहिले सगळे. आणि बसलेलो आहे. तर ना आता तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळाने. जरा जांभळ बिंबळ खातो मग भेटतो. तर मित्रांनो बघितलं असं तुम्ही आताचा सिनेमॅटिक व्हिडिओ कसा होता का? क्वालिटी होता का नाही? राहतो आलोय मी जांभळीच्या बागाच्या बाहेर. कारण मला जायचं आजीला भेटण्यासाठी. तर मी निघतो आता आजीला भेटण्यासाठी गावाकडे. थोडं पुढे जायचं, लांब नाही जायचं. तर मी तुम्हाला आता समोरचं वातावरण दाखवतो.
सगळे निळा आभाळ आहे आणि त्याच्यात सगळे आभाळ आलेले आहेत. तर जाऊया आपण गावाकडं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करा आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.